प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आजच्या भागामध्ये इकडून आता राणी आणि इंद्र टेम्पोत बसून निघालेले असतात. दोघेजण आता ते टेम्पोत चाललेले असतात कारण की त्यांना आता घरी जायचं असतं. आणि इकडं जे राणीचे आईबुवा आहेत ते खूप घाबरलेले असतात. आता त्यांना गजाला माहीत झालेलं असतं की बुवाचा आवाज घरात आल्यासारखा त्याला भास होतो. तेवढ्यात आता राणीचे बुवा ते राणी त्यांना फोन करतात. राणी त्या म्हणतात काय झालं बुवा. तर आता बुवा म्हणतात की हे बघा तुम्हाला माहिती आहे का अहो काय झालं आहे ते. अहो लवकर राणी आणि इंद्र सर तुम्ही लवकर या. किती वेळ आहे तुम्हाला यायला. अहो इथं घरी काय झालंय. इथं काय घुम बसलाय माहिती आहे का. या गजाला कळालं आहे तुम्ही इथे नाही आहे. सगळ्यांना डाऊट येतोय तुम्ही घरात नाही आहे त्याचा. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इथे या असं म्हणत असतात. तर आता राणी आणि इंद्र म्हणतात काळजी करू नका आम्ही निघालेलो आहे आम्ही लगेच येतो असं म्हणतात आणि ते तिथून निघतात. बुवा पण आता घरातून निघून जातात. राणीची आई एकटीच घरात बसलेली असते. खूप टेन्शनमध्ये असते ती. तर इकडे आता जी मालती आहे ती मालती झाडलोट सगळं काम करत असते. आबा गेटवर उभा असतात. तेवढ्या तिकडे उर्मिला आणि आजी त्यांचा अपमान होईल असं बोलत असतात. म्हणत असतात नौकरांचं काय हो नौकर अशीच असतात कामं करून घ्यायची यांच्याकडून फक्त असं म्हणत असतात. त्यांचा खूप अपमान करतात. आणि आता इकडे अजित पण म्हणतो की हो ना यांना कशाला न्यायचं आपण कुठे यांचा सगळा अपमान झाला पाहिजे असं म्हणत असतात. तर इकडे आता राणी जो विक्रांत आहे तो फॅक्टरीत असतो आणि त्याची खूप चिडचिड होते कारण की त्याला त्या डील करणाऱ्या माणसाचा कॉल येतो. आणि तो माणूस म्हणतो की हे बघा ही फॅक्टरी तुम्ही त्या आबांना तुम्ही आबासाहेबांना फसवून घेतलेली आहे. त्यामुळं आम्ही तुमच्याशी डील नाही करू शकत आत्ताच. आम्ही उद्या पाहूयात असं याचं सगळं असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की विक्रांत खूप चिडतो. विक्रांत म्हणतो की असं का करताय तुम्ही असं म्हणत असतो. तर आता लगेच तो असं म्हणल्यावरती आता लगेच ते म्हणतात की हो हे बघा तुम्ही शांत बसा या लगेच. तर ते म्हणतात की नाही नाही असं काही नाही आबासाहेबांचं यामध्ये असं म्हणतात. तर इकडे तो म्हणतो की नाही आम्ही नाही येऊ शकत असं म्हणत असतो. तर आता इकडे विक्रांत चिडून ते हायड्रिक इंडस्ट्रीजच्या बाहेर उभा असतो. ते लोक ते बॉक्स वाहत असतात. तेवढा त्या एकाचा विक्रांतला धक्का लागतो. विक्रांत म्हणतो तुला बघून चालता येत नाही का नीट कामं करता येत नाही तुम्हाला असं म्हणतो. आणि आता इकडे जो गजा आहे तो गजा तिथे येतो. गजा म्हणतो विक्रांत सर मला तुम्हाला काहीतरी अर्जंट सांगायचं आहे. तर विक्रांत म्हणतो गजा बोल माझ्याकडे टाईम नाही आहे पटकन. तर आता लगेच गजा म्हणतो की हे बघ विक्रांत सर हो मला असं वाटतंय की जे बुवा आहेत ना बुवा हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे. राणी इंद्र कुठेतरी निघून गेलेत बघा तुम्ही नाहीतर. तर आता विक्रांत म्हणतो असं असलं ना तर बघ मी तुला खरंच खोटं असलं तर तुला सोडणार नाही नाहीतर असं म्हणतो. आणि आता विक्रांत जायला निघतो. विक्रांत आणि ते आता राणीच्या आईच्या घरी येतात. तिथे येऊन बघतात तर दरवाजा वाजवतात. दरवाजा राणीच्या आई उघडते. विक्रांत सगळ्या घरात अनलोड करतो. सगळे कपडे टाकून देतो. म्हणतो कुठं आहेत ते बुवा बोलवा त्यांना बाहेर चला. ऐ बोलवते का नाही ग तुला कळतं की नाही. तर आता ती म्हणते की राणीची आई म्हणते विक्रांत सर अहो काय करताय तुम्ही असं. तर विक्रांत म्हणतो की तुला कळतं की नाही खोटं बोलताय माझ्याशी खोटं बोलून तुमच्या पोरगीन दे असं म्हणतं. तेवढ्यात तिकून ॲम्ब्युलन्स वाजत येते. ॲम्ब्युलन्समध्ये राणी इंद्र आणि बुवा आलेले असतात. राणी इंद्र बुवांना घेऊन खाली येतात आणि घरामध्ये यायला लागतात. तेवढ्यात विक्रांत म्हणतो की इंद्र म्हणतो तू इथे. तर विक्रांत म्हणतो की खोटं नाटकं करून फसवलं ना तुमच्या पुरीला विचारा का आलोय मी इथे. अहो ही खोटं बोलली माझ्याशी की माझ्या बुवांचं दुखतंय. तर आता लगेच इंद्र म्हणतो की काय यायच्या नादी लागलाय तुम्ही जाऊ द्या चला आतमध्ये या तुम्ही सगळे चला. ह्या बुवा तुम्हाला आरामाची गरज आहे. त्यांना आतमध्ये घेऊन येतात आणि आतमध्ये आणल्यावरती आता बुवांना तिथे ते बसवतात. विक्रांत आतमध्ये येतो आणि म्हणतो की तर इंद्र बघतो सगळे सांडलवण केलेली असतं इंद्राने. तर त्या दोघांचेच भांडणं जुपतात. ते एकमेकाला खूप चिडतात. आणि आता जो विक्रांत आहे तो इंद्रावर धावून जातो. विक्रांत इंद्राची कॉलर पकडतो. इंद्र विक्रांतची अशी दोघांची भांडणं जुपतात. राणी त्यांना एकमेकांपासून लांब करते आणि म्हणते की विक्रांत सर तुमची लायकी नाही तुम्ही माझ्या घरात उभा या निघा इथून चला असं म्हणते आणि विक्रांतला काढून देते. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.